जरांगे पाटील यांच्या या सगळ्या भूमिकेच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले, ज्याची आपल्याला चर्चा करणार आहोत बडे मुद्द्याच्या माध्यमातून। बघा, प्रस्थापितांना जरांगे फॅक्टरचा फटका बसेल का? जे प्रस्थापित महायुती महाविकास आघाडीचं राजकारण आहे, जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांना या सगळ्याचा जबर फटका बसेल का, हा सवाल आहे। जरांगे पाटलांचा एमएमडी मराठा मुस्लिम दलित हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरेल का, हाही सवाल आहे, ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे। जर तो उतरला तर मग किती मोठं परिवर्तन राज्यात होऊ शकतं। मनोज जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार आहेत, महायुतीचा की महाविकास आघाडीचा सुद्धा? बघूया, चर्चा करूया त्याच्याबद्दल। चर्चा करायची आहे, जरांगेंच्या राजकारणानं खरंच नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे का? आशा होती 4 चे 6 पक्ष झाले, नव्यांना संधी मिळेल, तसं होत नाहीये। प्रस्थापित आहेत, पण इथं तरी किमान विस्थापितांना संधी मिळेल का? आणि शेवटचा प्रश्न चर्चेला आणायचा आहे, जरांगे पाटील महाराष्ट्राच्या सत्ताकरणातले किंग मेकर ठरतील का? कारण जर 25 पेक्षा जास्त जागा त्यांच्या निवडून आल्या तर सद्यस्थितीत जरांगे हे किंग मेकर ठरतील का? चर्चा सगळ्या मुद्द्यांची आपल्याला करायची आहे। आणि आज या चर्चेमध्ये आपल्या सोबत राजकीय नेते नाहीयेत, आपल्या सोबत हे सगळं राजकारण ग्राउंड वरून पाहणारे, ही सगळी बॅटल, हे सगळं सोशल इंजिनिअरिंग अगदी जवळून पाहणारे, ज्यांना या महाराष्ट्राच्या समाजकारणाची नस अगदी चांगली माहिती आहे, असे राजकीय विश्लेषक पत्रकार आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार संजय बरकड आहेत। संजय सर, स्वागत आहे तुमचं। राजकीय विश्लेषक वसंत मुंडे आहेत, जे बीड मधून येतात। वसंतजी, तुमचंही स्वागत आहे। लोकसत्ताचे ते पत्रकार आहेत। राजकीय विश्लेषक केशव गोंडसे पाटील नांदेड मधून आहेत। संभाजीनगर, बीड आणि नांदेड हे 3 असे विभाग आहेत जिथं हा सगळा मुद्दा धगधगतोय। म्हणूनच आज ह्या सगळ्यांना बोलता आपल्याला करायचंय। सुरुवातीला मी संजय सरांकडे जातोय। संजय सर, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका जाहीर केली, त्रिसूत्री दिली आहे त्यांनी, या त्रिसूत्रीचा मराठवाड्याच्याच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा काय परिणाम संभवतोय? नक्कीच आपण सुरुवातीला जो उल्लेख केला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा वाटतो। एकतर त्यामध्ये आपण जो उल्लेख केला त्यामध्ये आपण स्पष्टपणे असा प्रश्न विचारलेला आहे की किती प्रस्थापितांना याचा थेट धक्का बसू शकतो। मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावरचं सुरू असलेलं महाराष्ट्रातलं जे काही आंदोलन आहे ते एक वेगळा भाग आहे आणि त्यांचा राजकारणामध्ये प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून ताकद आजमावण्याचा किंवा आपली ताकद दाखवण्याचा हा दुसरा भाग आहे। दोन्ही भागाकडे जेव्हा आपण बघतो तर आंदोलन म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो न्यायालयीन पातळीवर कुठेतरी अडकला होता। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे त्याला पुन्हा एकदा तोंड फुटलं आणि महाराष्ट्रातला गोरगरीब मराठा, मी असं नेहमी उल्लेख करतो की ज्याच्या पायामध्ये फाटक्या चपला आहेत, ज्याच्या अंगावर फाटके कपडे आहेत, असा सगळा गरजवंत मराठा, ज्याला नाव दिलं गरजवंत मराठ्यांचं आंदोलन, तर हे सगळे आंदोलन म्हणून आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळे मराठा हे एकत्र आलेले आहेत। अशा वेळी मनोज जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती अनेकांना खटकलेली आहे, अनेकांनी तिचं स्वागत केलं। खटकणाऱ्या भूमिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आपला प्रश्नाचा रोग ज्याच्याकडे आहे तो आहे की त्यांनी राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांना आपल्या टीकेचं प्रमुख लक्ष केलेलं आहे। त्यामुळं मनोज जरांगे पाटील जेव्हा आता त्यांचं उमेदवार जाहीर करतील तेव्हा त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे, कोणत्या मतदारसंघात उमेदवार देतील, कोणत्या प्रस्थापित मतदारसंघात ते उमेदवार टाकतील, याकडे तर आपलं लक्ष असणारच आहे। परंतु त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसला आणि भारतीय जनता पक्षाला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आता राजकीय मैदानामध्ये येऊन डॅमेज करतं का? कारण लोकसभेच्या मैदानामध्ये आपण जो प्रस्थापितांचा उल्लेख केला तर पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज उमेदवार, ज्या खरं म्हणजे राजकारणामध्ये प्रस्थापिताच्या विस्थापितही झाल्या होत्या, परंतु त्या प्रस्थापित राजकारणी होत्या, रावसाहेब दानवेंसारखे राजकारणी होते, अशा सगळ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा एक मोठा फटका बसलेला आपण बघितला आहे आणि निकालामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। किंबहुना भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रामध्ये जी पिछाड झाली आणि ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालं, त्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर हा महत्त्वाचा ठरला, अशी राजकीय वर्तुळातही चर्चा आहे आणि वस्तुस्थिती अनेक जणांना अशीच आहे असं वाटतंय। त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विचारलेलं आहे की प्रस्थापितांना किती ठिकाणी धक्का बसतो, हे आपल्याला बघावं लागणार आहे। नक्कीच, पण प्रेक्षकांना आपण दाखवूया मनोज जरांगे पाटलांचा हा परिणाम नेमका किती मतदारसंघात आणि कुठे कुठे आहे महाराष्ट्रात? का मनोज जरांगे पाटलांची एवढी भीती आहे? का सगळ्यांना असं वाटतंय की आपण जरांगेंना जाऊन भेटलं पाहिजे? का सर्व पक्षीय नेते गाठीभेटी घेत आहेत? त्याचं कारण मी तुम्हाला ग्राफिक्स मधून दाखवणार आहे। बघा,
महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर परिणाम 82 जागांवर आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 82 विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसेल. जालना, संभाजीनगर, पुढचा जिल्हा बीड, या मराठवाड्यातले हे जिल्हे आहेत प्रामुख्यानं. धाराशिव हा जिल्हा, त्याचबरोबर आपल्याला मराठवाड्यातला आणखीन एक महत्वाचा जिल्हा तो म्हणजे हिंगोली. हिंगोलीमध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे या फॅक्टरचा. परभणीमध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर लातूर असेल आणि त्याच्या शेजारचा नांदेड असेल, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा म्हणजे मराठवाड्यातले सगळे जिल्हे या जरांगे फॅक्टरच्या सावटाखाली येतील. आणि केवळ मराठवाड्यापुरता आहे काय नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठले जिल्हे आहेत बघा. पश्चिम महाराष्ट्रातल्या या प्रामुख्यानं नाही, हे उत्तर महाराष्ट्रात आपण बघतोय. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला दुसरा जिल्हा जळगाव, जळगावमध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसलेला होता आणि या पुढच्या काळामध्ये तो दिसू शकतो, थेटपणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळे जिल्हे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्राफिक्स काहीतरी अडचण आहे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जिल्हे आहेत. विशेषतः सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि पुणे आणि मुंबईमध्ये सुद्धा. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी याचा परिणाम दिसणार आहे. पण मला चर्चेवर जाण्याच्या पूर्वी मराठवाड्यातलं जे राजकीय बलाबल आहे ते बलाबल आत्ता काय आहे आणि जरांगे फॅक्टरच्या नंतर काय होऊ शकतं हे आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यामुळे ते सुद्धा बघूया आपण की आजचं राजकीय बलाबल नेमकं काय आहे. मराठवाड्यातलं राजकीय बलाबल आपण जाणून घेतोय. 2019 विधानसभेचं भाजपला 16, उभाठाला 3, शिवसेनेला 9, राष्ट्रवादीला 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2, रासपला 1, अपक्ष 1, अशा 46 जागांचं हे सगळं गणित आहे. पण आता हे गणित पलटवण्याची ताकद जरांगे फॅक्टर याच्यात आहे का हे आपण बघूया. आता पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा ग्राफिक्स आपण बघूया. पश्चिम महाराष्ट्रातले कुठले जिल्हे आहेत बघा. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगितलंय पश्चिम महाराष्ट्रातले कुठले जिल्हे आहेत. मला तोच मुद्दा घ्यायचा आहे आणि वसंतजींना विचारायचं आहे. वसंतजी, मराठवाड्याचं विशेषतः म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आहेच, पण मराठवाड्यातलं जे बलाबल आहे ते बलाबल बिघडवण्याची, या सगळ्यांचा खेळ बिघडवण्याची राजकीय ताकद जरांगे फॅक्टरमध्ये आहे का, एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, हा फॅक्टर केवळ महायुतीचं गणित बिघडवेल की ते विकास आघाडीचं सुद्धा बिघडवेल? नाही, जरांगे फॅक्टरचा जो परिणाम आहे तो लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीचं गणित बिघडवलं, पण विधानसभेमध्ये महायुतीचंच गणित बिघडेल अशी परिस्थिती आता दिसत नाहीये. कारण जरांगेंनी जी भूमिका राजकीय घेतली त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी उमेदवार उभा करणे, उमेदवार पाळणे आणि पाठिंबा देणे अशा 3 पातळ्यावर 3 सूत्रीवर घेतली. त्यामुळे त्यांनी पहिला जो मुद्दा घेतलेला आहे की जे रिझर्वेशनचे मतदारसंघ आहेत, रिझर्वेशन, त्या रिझर्वेशनच्या 54 मतदारसंघामध्ये आपण पाठिंबा द्यायचा आहे. म्हणजे जरांगे पाठिंबा देणार आहेत. आणि पाठिंबा कोणाला देणार आहेत? म्हणजे दलित समाजाला आपल्याकडे, मी जो MMD फॉर्म्युला म्हणालो, येस, त्यातला दलित समाज आपल्याकडे यावा त्याची ती रणनीती आहे. बरोबर आहे. ऐका ना, की त्यामध्ये जेव्हा जरांगे पाटील पाठिंबा देणार आणि ते बॉन्डवर लिहून घेणार, बहुतांशी मला असं दिसतंय की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांच्याकडनं ते घेतलं जात आहे आणि त्यामुळं त्यांचा सरळ सरळ त्या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साधारणपणे त्यांचा पाठिंबा राहील असं साधारणतः. आणि त्यामुळे त्या ठिकाणी महायुतीचं गणित बिघडेल आणि त्याचा फटका बसेल अशी साधारणतः सिच्युएशन दिसते आहे. दुसऱ्या बाजूला आता सगळ्याच पक्षांमध्ये उमेदवारीबद्दल अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि जरांगे आंदोलन ज्या पद्धतीने सुरुवातीला ते जनआंदोलन उभं राहिलं आणि मागणी आरक्षणाची होती, पण आरक्षणाच्या मागणीच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात हे आंदोलन उभं राहिलं आणि त्यामुळं प्रस्थापित व्यवस्था जी प्रस्थापित आहेत, जिल्हा पातळीवरचे आहेत, गाव पातळीवरचे आहेत, तालुका पातळीवरचे प्रस्थापित आहेत, या प्रस्थापितांना नाकारण्याची, त्यांच्या संस्थानांना त्यांच्या राजकीय अस्तित्वाला हादरा देण्याचा प्रकार या आंदोलनाने केला. पण राजकीय पातळीवर आता विधानसभेमध्ये ते किती यशस्वी होईल याच्याबद्दल आज तरी स्पष्टपणे सांगता येणार नाही. त्याचं कारण आहे,
कारण जे उमेदवार आहेत, जे वेगवेगळ्या पक्षामध्ये इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना तिकडे उमेदवारी मिळाली नाही की ते जरांगेंकडे रात्री जाऊन भेटतायत. आणि आता अनेक ठिकाणी असं घडतंय की जरांगेंना भेटतायत आणि नंतर ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटून उमेदवारी घेतायत, उमेदवारी मागतायत, त्यांना उमेदवारी जाहीर होत आहेत. त्यामुळे हे अप्रत्यक्षपणे जरांगेंचं पहिल्यापासून जे टार्गेट ज्याला आपण म्हणू की त्यांचं जे मत आहे किंवा हे आरक्षण देण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथराव शिंदे आहेत, पण त्यांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहे आणि भारतीय जनता पार्टी. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल तुम्ही की भारतीय जनता फॉर्म्युला हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडा हाच होता. दुसरा, शिंदेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्यांचा फारसा तसा सॉफ्ट कॉर्नर राहिला, कारण संभाजीनगरची जागा कशा पद्धतीने निवडून आली आपल्या सगळ्यांना माहित आहे. वरकड सर या ठिकाणी आहेत. आणि मग त्यामुळं मला असं वाटतं की यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते टार्गेट केले जातील, टार्गेट होतील, असं साधारणतः चित्र स्थानिक पातळीवर आहे. कारण त्या पद्धतीचा रोष या आंदोलनाच्या माध्यमातून त्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे. केशव, म्हणून ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. मला केशवजीने ह्या चर्चेत आणायचं आहे. केशवजी, साधारणपणे गरजवंतांची लढाई असं या आंदोलनाला म्हटलं गेलं आणि पहिल्यांदा आपण असं बघितलं की मांडणी साधारण सरधोपटपणे अशी मांडणी केली जाते की मराठा समाज म्हणजे सत्ताधारी समाज. पण पहिल्यांदा असं दिसलं की इथला जो विस्थापित आहे तो त्याचा आक्रोश घेऊन रस्त्यावरती येताना दिसला आणि प्रस्थापितांना त्याच्यात सामील व्हावं लागलं. आता मात्र विस्थापितांचा हा आवाज बुलंद झालाय, त्यामुळे विस्थापितांचं प्रस्थापितांच्या समोर एक कडवं आव्हान असेल का? निश्चितच. आपण जर पाहिलं, आपण जरांगे फॅक्टर म्हणतो, हा काही शाब्दिक नाही, कोणी काही निर्माण केलेला बाऊ नाही. जरांगे फॅक्टर आपल्याला समाजात दिसतोय, रस्त्यावर दिसतोय, वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये दिसतोय आणि तो निवडणुकीत पण दिसला. आपण लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले, त्याच्यामध्ये जरांगे फॅक्टरने खूप जास्त इफेक्ट केला. तो महायुतीवर केला हे निश्चित आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला हा आक्रोश होता, त्यामुळे महायुती किंवा सत्ताधारी याच्यामध्ये जास्त सफर झाले हे निश्चित आहे. जरांगे फॅक्टर आहे. आता मूळ महत्वाचा मुद्दा आहे की जरांगे फॅक्टर किंग मेकर होणार. तर मला वाटतं की यासाठी हे सांगणं खूप जास्त घाईचं होणार आहे. समाजकारण करणं ही एक बाब वेगळी आहे आणि राजकारण करणं ही बाब वेगळी आहे. निश्चितच जरांगे खूप जास्त इफेक्ट राजकारणावर करतायत, पण ते स्वतःचे उमेदवार उभे करून ते निवडून आणण्या इतपत तयारीत आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी उमेदवार निवडले लोकसभेमध्ये, त्यांनी चॉईस दिला की हा उमेदवार पाडायचा आहे, हा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा. लोकांनी त्यांना फॉलो केलं, मराठा समाजाने त्यांना फॉलो केलं. त्या पद्धतीने मराठवाड्याच्या 8ही जागांमध्ये, जसं आता वसंतजींनी सांगितलं, मराठवाड्याच्या 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टर चालला. जरांगेंना जे उमेदवार पाहिजे होते, पण असं म्हणू, जरांगेंना जे पाहिजे होते ते उमेदवार निवडून आले. पण आता जरांगे स्वतः उमेदवार उभे करतायत. तशी त्यांची तयारी झाली आहे का? राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनेच केलं गेलं पाहिजे. तुम्हाला कार्यकर्त्यांची फळी लागते, प्रचाराची एक पद्धत आहे, तुम्हाला पोलिंग बूथवर तुमचे एजंट्स लागतात. अनेक आंदोलनांमधून मला फक्त त्याच्यात एक तुमचं सबमिशन हवंय. असं नाहीये आतापर्यंत, म्हणजे तुमच्या ह्याला मी फक्त हे करतोय, तुम्ही ऍड करा त्याच्यात. अनेक आंदोलन आहेत ज्या आंदोलनांमधून राजकीय पक्ष जन्माला आले. म्हणजे ताजं उदाहरण जर घ्यायचं तर दिल्लीतलं जे आंदोलन होतं, अण्णा हजारेंचं आंदोलन, त्याच्यातून आम आदमी पक्षासारखा एक पक्ष जन्माला आला. नुसता जन्माला आला नाही तर तो सत्ताधीश सुद्धा बनलेला आहे.